आजपासून राज्य विधिमंडळाचं 3 दिवसीय विशेष अधिवेशन सुरू होतंय। विधानसभा निवडणुकीनंतर निवडून आलेल्या 288 उमेदवारांना हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर शपथ देणार आहेत। महायुतीला मिळालेल्या महाविजयामुळे विधानसभेत विरोधी पक्षांच्या आमदारांची संख्या अर्धशतकापर्यंतच सीमित राहिली आहे। त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण होणार याची देखील उत्सुकता आहे। दरम्यान 3 दिवस चालणाऱ्या या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित उमेदवारांचा शपथविधी होणार असून या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची देखील निवड हे या अधिवेशनातलं प्रमुख कामकाज असणार आहे। तर या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण होईल। आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालाय। विशेष म्हणजे परवा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना आयकर विभागाकडून गुड न्यूज मिळाली। आयकर विभागाने अजित पवारांची जप्त केलेली संपत्ती रिलीज केली असून दिल्लीतील बेनामी ट्रिब्युनलचे याबाबतचे आदेश जारी करण्यात आलेत। अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांची संपत्ती इन्कम टॅक्स विभागाने सीज केली होती। आता न्यायालयाच्या आदेशानुसार ती संपत्ती मुक्त करण्यात आली असून लवकरच अजित पवार यांच्या कुटुंबियांकडे ती सुपूर्द केली जाईल। दरम्यान 7 ऑक्टोबर 2021 मध्ये अजित पवारांच्या विविध मालमत्तांवरती आयकर विभागाने छापा टाकून संपत्ती जप्त केली होती। कालच सन्माननीय अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज लगेचच सन्माननीय अजितदादांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सही सलामत त्यांना परत केली। खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दादांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झालेला आहे। हा लोकशाहीचा बळकटीकरणाचा महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा याच्या आधीसुद्धा अगदी राहुल कनाल असतील, यशवंत जाधव असतील, रवींद्र वायकर साहेब असतील, भावना गवळी असतील, या काही चित्रविचित्र लोक आहेत। अशाही लोकांनी मोठ्या ताकदीने या सगळ्या शूरवीरांनी हा पराक्रम बजावला होता। त्या सगळ्या शूरवीरांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जे सगळ्या स्वायत्त यंत्रणांना सगळे नियम बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून हे निकाल लावायला मदत केली त्या भारतीय जनता पार्टीचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच वर्षा निवासस्थानावरील माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी झाकण्यात आली आहे। या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लागणार आहे। पुण्याच्या पालकमंत्रीपदावरती भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आग्रही आहेत। पालकमंत्रीपदावरून भाजपचे चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदीप गारेटकर यांच्या दावे प्रतिदावे सुरू आहेत। त्यामुळे पालकमंत्रीपदावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मुंबईत आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील चंद्रकांत कुऱ्हाडे या रुग्णाला 5 लाख रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत देण्याच्या फाईलवरती पहिली स्वाक्षरी केली। आम्ही सरकारचे आभार मानतो अशी भावना कुऱ्हाडे यांचा मुलगा यश कुऱ्हाडेंनी व्यक्त केली। बांगलादेशात हिंदू बांधवांवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात 10 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग इथे बांगलादेश हिंदू न्याय या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। या यात्रेत जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन निलेश राणेंनी केलं। बीडच्या आष्टी मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेश धस यांना मंत्रिपद मिळावं यासाठी खंडोबा मंदिरात पारंपरिक पद्धतीने आरती करण्यात आली आणि आरती करत खंडोबाला साकडं घालण्यात आलं। मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरनं सुटणाऱ्या आणि येणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल या माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत। चालू वर्षात आतापर्यंत मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ज्या घरांची विक्री झाली त्या विक्रीमध्ये ज्या घरांची किंमत 2 कोटी रुपयांपर्यंत आहे अशा घरांचा वाटा 80% असल्याची माहिती समोर आली आहे। 2024 मध्ये आतापर्यंत मुंबईत 1,28,000 घरांची विक्री झाली। भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पीसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टम मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने लागू केलेली 10% पाणी कपात मागे घेतली। महापालिकेतर्फे ठाणे आणि भिवंडी परिसरात देखील पाणी पुरवठा करण्यात आला होता। अशातच ही पाणी कपात रद्द केल्यामुळे ठाणे आणि भिवंडीकरांना दिलासा मिळाला आहे।
वसई विरार मॅरेथॉनच्या निमित्तानं 8 डिसेंबर रोजी पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल चालवली जाणार आहे. त्यामुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बदलापूर कात्रप परिसरातील रिंग रोडवरील संपूर्ण फुटपाथ हा नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदून ठेवण्यात आलाय. मात्र जलवाहिन्या टाकण्याच्या कामाला 8 महिने होऊन सुद्धा नगरपालिकेने अद्यापही या फुटपाथच्या दुरुस्तीचं काम केलं नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतीये. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान नव्यानं उभारण्यात येणाऱ्या चिखलोली रेल्वे स्थानकाचं काम प्रगतीपथावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानक उभारण्याचं काम प्रत्यक्षात सुरू करण्यात आलंय. कुळगाव बदलापूर नगरपालिकेत मालमत्ता कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होतीये. पालिकेत बसण्याची सोय नसल्यामुळे मालमत्ता कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना अक्षरशः तासनतास उभं राहावं लागतंय. नांदेडच्या गुरुद्वारात दानरूपी आलेल्या दागिन्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. याबाबत महसूल विभागाचे सचिव आणि नांदेड जिल्हाधिकारी यांना 18 डिसेंबरपर्यंत आपलं म्हणणं सादर करण्याची अंतिम मुदत न्यायालयानं दिली आहे. मुंबई ते वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून सध्या अपूर्ण असलेल्या कामाच्या ठिकाणी वाद चिघळलेला दिसतोय. मोबदला न देताच प्रशासन आणि ठेकेदार शेतकऱ्यांना जमिनी बळकावत असल्याचा आरोप करत एका महिलेनं आत्महत्या केली. त्यामुळे स्थानिक आक्रमक झालेत.